अद्रक लसणाची पेस्ट, हळद आणि मीठ हे असं सगळं एकजीव करून घेते. आता हा वाटलेला मसाला ऍड केला मम्मीने इथे, म्हणून मग आम्ही लगेच बेत केला की चिकन बनवूया. फोडाव्या लागतात बोलतात. बापरे, हाताला तर किती तिला झोंबेल. हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. संध्याकाळचे 8 वाजलेत. जस्ट ऑफिसवरून आलोय मी. मला लागली आहे भूक, तर म्हटलं मॅगी बनवूया संध्याकाळी. आणि जरा म्हटलं आज मम्मी बनवणार आहे चिकनचं कालवण. तर होपफुली आज आमचा बेत आहे की चिकनचं कालवण दाखवण्याचा, कारण मम्मी आता गेली बाजारामध्ये चिकन आणण्यासाठी. तर होपफुली जसं जसं रेसिपी आपली तुम्हाला सांगता येईल मला सोप्या आणि साध्या पद्धतीमध्ये, तर तशी मी तुम्हाला सांगणार आहे. तर आता मॅगी बनवायला टाकली, तर ती येतं तुम्हाला मॅगी दाखवतो. इथे चहा उकळतोय, मॅगी बनते इकडे. संध्याकाळचं असं होतं की घरी आलं का जरा कामावून जरा थोडी भूक लागते, म्हणून जरा थोडा हलका फुलका नाश्ता. म्हटलं मॅगी भरपूर दिवस झाला मी खाल्ली नाही आहे, म्हटलं चला मॅगी बनवूया. तर मॅगी बनवली आहे, चहा पितो आणि मम्मी येईल तोपर्यंत बाजारातून. मग आपण विचारूया तिला की कशी कशी आपण आज रेसिपी बनवणार आहोत. चिकन म्हणजे आपण कसं घेतलं, किती किलो घेणार आहे आणि कसं काय काय, तर बघू. मम्मीच आपल्याला सगळ्या गोष्टी सांगेल. ओके, तर आता मॅगी रेडी झाली आपली आणि चहा. ओके फ्रेंड्स, तर मम्मी आली आता बाजारातून. अच्छा, याच्यात ते चिकन. ओके, तर हे चिकन आणलंय मम्मीने. आणि किती आहे मम्मी? पाव किलो, 1 किलो, किती आहे? आता आम्ही 3 जण आहोत म्हटल्यावर किती? पाव किलो चिकन आहे. कोणतं दळण आणायचं आता? आधी चिकनचं कालवण बघूया, चिकनच्या कालवणाला कसा रिस्पॉन्स येतोय, आणि मग देन आपण बिर्याणी पण ट्राय करू. मग मी दळणाचा डबा घेऊन येतो फ्रेंड्स, आणि देन मग आपण रेसिपीला सुरुवात करू. देतो. ऑल राईट फ्रेंड्स, तर इथे मम्मीने कांदा कापून घेतला. उभा कांदा कापला मम्मीने भाजायला. तर इथे उभा कांदा मम्मीने कापून घेतला, आणि इथे चिकन आता हे जरा पाण्यामध्ये जरा भिजत ठेवलंय. थोडं याचं जरा सगळं ब्लड वगैरे सगळं असं व्यवस्थित हे साफ करायचंच आहे आता. तर इथे भाजणीसाठी मम्मीने कापून घेतला उभा कांदा. ओके, तर आता मम्मीने इथे कांदा टाकलाय भाजायला. बरोबर, कांदाच भाजून घ्यायचा पहिला. कांदा, खोबरं, आधी कांदा भाजून. अच्छा, तर आता थोडं तेल टाकून मम्मी आता कांदा भाजून घेते, आणि नंतर मग खोबरं भाजून घेईल. तर आता इथे मम्मीने खोबरं कापून घेतलंय. मम्मी 1 वाटी घेतली आहे की कसं घेणार याचं प्रमाण? अर्धी वाटी. आता इथे अर्धी वाटी तर ठेवली मम्मीने. चला, आता तेही भाजलं जाईल तव्यात जसा कांदा भाजतोय. मित्रांनो, लगोलग आम्हाला मसाल्याचा सुद्धा व्हिडिओ करायचा होता, घरगुती मसाल्याचा. तर अनफॉर्च्युनेटली मम्मी दुपारी गेली मसाला बनवायला, आणि मला दुपारी कामाला जावं लागलं. तर मग त्याच्यामुळे आपला मसालाचा म्हणजे घरगुती मसाला बनवण्याचा एक व्हिडिओचा कन्सेप्ट होता माझ्याकडे. कारण आता पावसाळा येतोय. आता एप्रिल चालू, मे, जून, ऑलमोस्ट 2 महिन्यामध्येच पावसाळा येईल. तर मग मम्मीने किती किलो केलाय? 3 किलो ना? तर किती? 10 किलो म्हणतो, तर 3 किलो आहे. तर 10 किलोचा मम्मीने मसाला केला आहे. घरगुती मसाला आहे तो, जो आम्ही वर्षभर तरी आम्हाला जातोच. तर तो पण मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओमध्ये. तर तुम्ही स्टे ट्यून. जरा हे भाजणीचं झालं का मग आपण मसाला तुम्हाला घरगुती मसाला दाखवणार. इथे आता मम्मीने टोमॅटो, हे जे तुम्हाला म्हटलं होतं, खोबरं कापून घेतलंय, आणि इथे कांदा झाला असा लालसर. आता इथे फोडणीसाठी तेल ठेवलंय मम्मीने, आणि हे सगळे मसाले. इथं कोथिंबीर आहे, आणि हे चॉपिंग केलेलं सगळं. आता चिकन आणते मम्मी, तर चिकन धुती आहे इथे. तर हे आहे चिकन, पाव किलो चिकन बस होतं आम्हाला. तर आता ते व्यवस्थित धुवून घेतलं मम्मीने. आणि आता इथे फोडणी ना मम्मी, आता फोडणी द्यावी लागेल ना? ओके, जास्त करपला का नाही ना? ओके गाईस, तर आता फोडणीचं सगळं रेडी झालेलं आहे. आणि आता मम्मी इथे आता मसाले सगळे ऍड करेल, आपला डब्बा मसाल्यांचा नेहमीप्रमाणे. पहिलं काय टाकायचं? तर तेजपत्ता टाकलाय मम्मीने. कढीपत्ता तडतडला.
ओके, आता कांदा टोमॅटो मस्तपैकी मम्मीने इथे कांदा आणि कढीपत्ता तेजपत्ता टाकलाय. आय होप गाईज आवाज येत असेल कारण मी जरा थोडा लांब आहे, कारण आपल्याला स्पेसचा इश्यू असल्यामुळे जरा मी लांबूनच शूट करतोय. आय होप तुम्हाला आवाज संपूर्ण येत असेल. आता कांदा इथे चांगला परततोय. ही अद्रक लसणाची पेस्ट चिकनवर मम्मीने टाकून घेतली आहे. चिकन मध्ये असं डायरेक्ट टाकायची का मॅरिनेट करायचं? मॅरिनेट करायची. अच्छा, तर आता मीठ थोडंसं टाकलंय मम्मीने. थोडी मागून होऊन कर ना, मागू हो मम्मी. हा तुझी ती हे येतं मध्ये काय? हा आता सगळं हळद. आता हळद टाकली आहे. टमाटर टाकायचं. टोमॅटो कांदा काढून घेतलाय. ओके गाईस, तर आता खोबरं भाजायला टाकलंय. थोडंसं तेल टाकलं त्याच्यामध्ये आणि आता हे मॅरिनेशन साठी मम्मीने अद्रक लसणाची पेस्ट, हळद आणि मीठ हे असं सगळं एकजीव करून घेते. टाकलं लगेच. आता चिकन टाकलंय मम्मीने. आता मम्मीने चिकन टाकलंय फोडणीमध्ये, बघू शकता. मसाला मम्मी आता इथे वाटून घेईल. आणि कोथिंबीर टाकली. काय काय त्याच्यामध्ये? कोथिंबीर आणि पुदिना. नाही आतमध्ये कांदा खोबरं. कांदा खोबरं आता भाजून घेतलं ना आपण. हा हा, तर याच्यामध्ये आहे का पुदिना, कोथिंबीर, कांदा आणि खोबरं जे भाजून घेतलं आपण, तुम्ही बघितलं. तर आता याला ग्राइंड करेल मम्मी. ग्राइंड करते. ओके फ्रेंड्स, तर आता झालंय पातळ. झालं बारीक. कसं कळायला लागलं असं एकदम? अच्छा, आता मम्मीचा अंदाज आहे दररोजचा. तर आता झाला आहे मसाला वाटून. इथे चिकनला पण तेल सुटलंय. आता तेल सुटलं. आता इथे चिकनला पण तेल सुटलं म्हणून म्हणते. मला दिसत नाही फारसं या साईडून. तर मग एव्हरेस्टचा चिकन मसाला ऍड केलाय मम्मीने. एक पुडी टाकली. आता एक पुडी करून ना मस्त हलवून गेले, म्हणजे एकजीव करावं लागेल ना. एकदम एकजीव करत आहे. राईट गाईज, तर मी तुम्हाला म्हटलं होतं व्हिडिओच्या सुरुवातीला, आता आम्ही केलाय 10 kg ना मम्मी, 10 किलोचा मम्मीने घरगुती हा मसाला केलाय. आणि दाखवायचा होता व्हिडिओचा, पण मी गेलो होतो सकाळी ऑफिसला आणि मम्मीचा दुपारी हा मसाला वाटण्याचं सगळं काम झालेलं आहे. तर होपफुली जर नेक्स्ट टाइम जमलं तर नक्कीच हा मसाल्याचा व्हिडिओ, घरगुती मसाल्याचा व्हिडिओ नक्की दाखवायचा मी प्रयत्न करेल. कारण ह्या खूप ऑर्गॅनिक गोष्टी आहे, ह्या दाखवणं खूप गरजेचं आहे. आता खाली करून दाखवायचं होतं पण जड आहे जरा, आणि एकाच हातामध्ये कॅमेरा आहे. तर कलर तुम्ही बघू शकता मसाल्याचा, एकदम असा लालसर आहे आणि असा ठसका पण येत नाही, कारण एकदम व्यवस्थित मिश्रण असतं मम्मीचं नेहमीप्रमाणे. आणि कुठेच मिसमॅच होत नाही. तिखट आणि खारट असं काही नसतं, व्यवस्थित आणि एकदम प्रमाण असतं मसाल्याचं, तुम्ही बघू शकता. तर आता तो ॲड केला मम्मीने चिकनमध्ये. चिकन मसाला आणि आपला घरगुती मसाला ना. आता याला 2 चमचे टाकूया. तिखट झालंय. तिखट आणि खूप छान झालंय. रात्री आम्ही केलं होतं कालवण कोळंबी बटाट्याचं. अच्छा, अगदी सुंदर कालवण बरोबर झालंय. आणि सगळं त्याच्यात बरोबर आहे, मीठ, हळद, सगळं. गरम मसाले वगैरे नाही लागत ना. नाही, गरम मसाले सगळे अगदी व्यवस्थित झालेलं आहे. सुंदर झालं एकदम. काल रात्री कोळंबी आणि बटाट्याचं कालवण केलं होतं. तर मग त्याच्यामध्ये तुला काय असं
चविष्ट काय लागलं नाही म्हणजे? म्हणजे काल आपल्या मसाल्याने कालवण केलं ना, हा. पुन्हा आणलेल्या हा पण एकदम सुंदर कालवण झालं. म्हणजे एकदम काय, मिठाचं प्रमाण व्यवस्थित, मीठ, तिखट. सगळं तिखट, गरम मसाले अगदी व्यवस्थित झाले. ओके, म्हणून मग आपला तो घरगुती मसाला आपल्याला, आज चिकन बनवायचं ठरवलं. म्हणून मग आम्ही लगेच बेत केला की चिकन बनवूया. चिकन बनवायचं. हा. आता हा वाटलेला मसाला ऍड केला मम्मीने इथे. त्याच्यामध्ये भाजलेला खोबरं, भाजलेला कांदा, कोथिंबीर आणि पुदिना होता. हे असं कारण आता सगळं आमच्या मिश्रण. मसाल्यामध्ये ना ऍक्च्युली सगळं आहे, म्हणून दुसरं टाकायची गरजच नाही. हे गरम पाणी मम्मीने ऍड केलं याच्यामध्ये. तेव्हा किती? गरमच होता ना, मग त्याच्यात थोडस तांब्यावर पाणी टाकलं. अच्छा, तर गरम पाणी मम्मीने थोडं ऍड केलं चिकन मध्ये आणि तुम्ही बघू शकता कलर चांगला आलाय कालवणाला आणि झटपट झालाय चिकन. अवघ्या मला असं वाटतं 20 मिनिटाच्या आतमध्ये, 20-25 मिनिटाच्या आतमध्ये कालवण रेडी झालंय आपलं. कालवण तिकडे चालू आहे, गॅसवर आहे कालवण. आणि आता इथे मम्मी बरण्या, ह्या खूप जुन्या बरण्या आहेत आमच्या मसाल्याच्या. चिकन माती ना मम्मी, चिकन मातीचीच बरणी आहे ना? चिनी, सॉरी चिनी माती. नाही, मला वाटलं चिकन. चिनी. बरण्या घासून पुसून ठेवल्या, ऊन दाखवलं यांना. अच्छा, ऊन दाखवले म्हणजे उन्हात ठेवावं लागतं. हा, घासून उन्हात ठेवायच्या. आणि आता सुंदर बरण्या द्या. आणि किती म्हणजे किती जुन्या बरण्या द्या. भरपूर वर्ष झाली. ह्या ज्या गुठळ्या असतात, दाखव मग एखादी गुठळी वगैरे. हा, ह्या ज्या असतात ना गुठळ्या, अशा फोडायच्या. ह्या फोडाव्या लागतात बोलतात. बापरे, हाताला तर किती तिला झोंबेल. नको मी जास्त करू, त्याला वाटलं चम्मचने हे कर जरा. इथे मम्मी मसाला भरतीये, तोपर्यंत आपण इथे कालवण चेक करूया शिजलंय का चिकन म्हणून. ते चिकन शिजलेलं आहे आणि कालवणाला चांगली उकळी आली, तुम्ही बघू शकता. आणि बघू शकता तुम्ही चिकन हे शिजलेलं आहे. तर 5 मिनिटं फॅन बंद झालाय. तर अवतार बघा तुम्ही, त्याच्यामध्ये बिचारी मम्मी हाताने मसाला हे करते, असं भरतीये, त्याच्या गुठळ्या फोडते. गरमी. इथे मम्मी कोथिंबीर ऍड करेल कालवणामध्ये थोडीशी. ऑल राईट मित्रांनो, तर सगळी आवरावर करून आता बसलोय जेवायला आम्ही. तर आपला बेत रेडी आहे. इथे तुम्ही बघू शकता चिकनचं कालवण, ज्याला खूप चांगला असा कलर आला आहे, तरी पण सुटली आहे. आणि सोबत आहे भाकर ज्वारीची, सॅलड आहे, गाजर, काकडी आणि लिंबू आणि कांदा. आणि आपल्या इथे थोडासा राईस आहे, थोडा इथे राईस तुम्ही बघू शकता. आणि मम्मी नेहमीप्रमाणे सुंदर जेवण झालं आहे आपलं. ओके फ्रेंड्स, तर आता मम्मी इथे जरा टेस्ट करणार आहे कालवण. तर तिने आता लिंबू पिळला आणि मम्मी चिकन बघ आता कसं शिजलंय, असं दाखव व्यवस्थित. असं शिजलंय ना चिकन, असं मस्त शिजलं. तर आता एक तू टेस्ट कर आणि आपल्या व्ह्युअर्सला सांग की कसं झालंय तुझ्या हातचं. तू स्वतः पहिले टेस्ट कर, कसं आहे तेल वगैरे, कसं आपलं, कशी टेस्ट आहे मसाल्याची नवीन? छान झालं आहे ना. तर आता मी पण टेस्ट करतो आपलं कालवण कसं झालंय आणि हा सगळा बेत संपवतो. भूक पण भरपूर लागली. तर ऑल राईट गाईज, इथपर्यंत व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय आणि काळजी घ्या.